नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोरम MPSC अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील. हे पहा, आपण काय करतो, टेस्ट नंबर 4 बघतो. तुम्ही काय करणं अपेक्षित आहे बघा. तुम्ही प्रिंट काढून सॉल्व्ह करा, अदरवाईज बघून सॉल्व्ह करा. पण तुमच्याकडून शेवटी तुमच्याकडे 2-3 पेजेस असे पाहिजेत की त्या पेजमध्ये तुम्ही फॅक्च्युअल डाटा हा रिवाईज केला पाहिजे, हाताखाली घेतला पाहिजे, चार्ट बनवले पाहिजे किंवा असं काहीतरी करून ते सगळे एकत्र लिहिण्याचा, जसं की मी सांगतो तसं लिहून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेणेकरून काय होईल, तुम्हाला 4 मार्क एक्स्ट्रा मिळतील, हे लक्षात ठेवा. करंट, हे हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी या अँगलनं विचारलं जातं सध्याच्या सिच्युएशनला. त्यामुळे तुम्हाला पॉलिटी, इकॉनॉमी आणि जिओग्राफी ह्या ओरिएंटेड ते करंटचं सध्या सेटिंग होतंय, तर तुम्हाला तिकडे पण मार्क वाढतील, हे लक्षात ठेवा. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, याबद्दल अयोग्य काय आहे बघा. तुम्हाला एक ह्याच्यामध्ये शेवटी बघा, पीडीएफच्या शेवटी तुम्हाला आन्सर की देण्यात येते बघा. आणि शेवटी काय जे पॉईंट आहेत ना, मला वाटतात ना, ते तिथे नोट डाऊन केलेले आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवा, ते व्यवस्थित बघा, ते तुमच्यासाठीच केलेले आहेत. ह्याच्यामध्ये बघा, 3 ऑक्टोबर 2024ला केंद्रीय मंत्रिमंडळानं काय केलेलं आहे, पाली प्राकृत मराठी सहित किती केलेलं आहे बघा, 6 5 11 झालेल्या आहेत भाषा सध्या आता. हे तुम्हाला एकत्र सांगतो मी. पाली प्राकृत हे लक्षात ठेवा, आसामची आसामी, बंगालची बंगाली, हे लक्षात राहिलं पाहिजे तुमच्या. मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली ह्या भाषा लक्षात ठेवा केलेल्या आहेत. आणि भाषांचा आता संख्या किती झाली, 6 आणि 5 11 झालेली आहे. आणि अभिजात भाषा गृह मंत्रालयाचा असणारा अधिकार 2005 साली सांस्कृतिक मंत्रालयाला गेलेला आहे. सांस्कृतिक मंत्रालय हे करतं, हे स्टेटमेंट मला आहे असं तिथं सापडलेलं आहे त्यांच्या वेबसाईटवर. त्यामुळे ते महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढचं बघा, पुढचा क्वेश्चन काय विचारलेला आहे, अयोग्य पर्याय विचारलेला आहे. ह्याचं बघा, आता हे भंडारदराचं नाव बदललेलं आहे. तर हे महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागानं केलेलं आहे. तर ह्याचं उत्तर आहे बघा, वरीलपैकी एकही नाही. मग हे काय बघा, ब्रिटिश काळामध्ये या धरणाला विल्सन डॅम म्हणलं जायचं. आणि जलाशय आहे ना, विल्सन, हे डॅम विल्सन आहे. ही जलाशय आहे ना, ह्या लेक ऑर्थर हिल म्हणून ओळखलं जायचं. आता हिल आहे म्हणून तिथे पाण्याला, त्या जलाशयाला हिल म्हणलं जायचं, लेक ऑर्थर हिल, हे लक्षात ठेवा. आणि आता हे धरण सिंचन आणि जलविद्युत प्रकल्पासाठी महत्वपूर्ण आहे. तर अशा स्टेटमेंटला काट मारायची नाही, बरोबरच पकडायचं असतं. तुम्हाला आता मजा वाटते, पण परीक्षेमध्ये तुम्ही काही बघा, असे 2-4 क्वेश्चनला तुम्ही विनाकारण छेडलेलं असतं, ते मार्क आले पाहिजेत, लक्षात ठेवा. आता बरोबर वाटतं ते आपल्याला. या धरणाचं नाव आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय केलेलं आहे. हे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रवरा नदीवर आहे, हे लक्षात ठेवा. ही नदी अहिल्यानगर, वीर राघोजी भांगरे. त्याचं पूर्ण नाव, पहिलं नाव काय होतं ब्रिटिश काळामध्ये, विल्सन डॅम. आणि ते जलाशयाला लेक आर्थर जलाशय म्हणायचे. हे महत्वाचं आहे बरं का, हे विचारलं जाणार आहे तुम्हाला. पुढचं एक महत्वाचं आहे बघा, महाराष्ट्र जे बांबू धोरण आहे ना, त्याच्यावर एक क्वेश्चन अपेक्षित आहे. महाराष्ट्र बांबू धोरण 2025, ह्याच्यामध्ये बांबू मिशन आणि महाराष्ट्र मिशन ह्याशी सुसंगत आहे. आता हे मिशन ह्या मिशनची सुसंगत आहे, तर ते तुम्हाला सगळं पाठ करू शकत नसतात. हे स्टेटमेंट त्यांच्या वेबसाईटवरती असतात. कारण एक मिशन दुसऱ्या मिशनला सपोर्टिव्ह असू शकतं, असतं, हे लक्षात ठेवा. जिथं शहाणपण मी वाचण्यात आलं नाही म्हणून काटक मारायची नाही. हे स्टेटमेंट महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर तर आहे, असे तुम्हाला स्क्रीनशॉट टाकलेला आहे बघा मी. महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने हे काय केले, या धोरणाला मंजुरी दिली, ओके म्हणायचं. याचे उद्दिष्ट पुढील 10 वर्षात आता 50,000 कोटींची गुंतवणूक आणि 5 लाख रोजगार निर्मिती. 50,000 कोटी आहे ती, 50,000 रुपये नाही, 50,000 कोटींची गुंतवणूक आणि 5 लाख लोकांना काम मिळेल, रोजगार मिळेल, हे महत्वाचं आहे. महाराष्ट्र बांबू धोरण 2025 राष्ट्रीय बांबू मिशनशी आणि महाराष्ट्र मिशन 2023शी सुसंगत आहे, हे लक्षात ठेवा. बघा, हे तुम्हाला ग्रुप सी ला क्वेश्चन आला होता बघा, की ग्लास ब्रिज कुठं आहे म्हणून, तामिळनाडूमध्ये आहे, कन्याकुमारीला. तसंच महाराष्ट्रामध्ये काय केलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी इथं धबधबा आहे ना, नापणे वैभववाडीवर नापणे एक धबधबा आहे, तिथं काय केलेलं आहे, स्काय वॉक केलेला आहे. धबधब्यावर हा एक ग्लासचा ब्रिज बांधलेला आहे बघा. त्यामुळे ते एक महत्वाचं आहे, कारण ते महाराष्ट्रामधले आहे. कम्पॅरेटिव्ह क्वेश्चन होऊ शकतो, हे लक्षात ठेवा. पण हे घेतोय, हे तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये, कुठल्याही एक्झाम असू द्या वर्षभरामध्ये, त्यासाठी महत्वाचं आहे, कामी आहे, लक्षात ठेवा. मिस वर्ल्ड 2025 बद्दल काय बघा, त्याचं उत्तर वरीलपैकी सर्व आहे. मिस वर्ल्ड ही स्पर्धा कुठं झाली, भारताच्या हैदराबाद येथे झाली. भारतामध्ये एखादी स्पर्धा घेतली असेल तर खेळाचं ठिकाण महत्वाचं असतं. मग थायलंडच्या ओपल सुजाता चुआंगश्री यांनी थायलंडसाठी पहिलंच विजेतेपद भेटलेलं आहे बघा. थायलंडच्या ओपल चुआंगश्री यांना भेटलेलं आहे. भारताचं प्रतिनिधित्व नंदिनी गुफा यांनी केलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यांनी टॉप 25 पर्यंत पोहोचल्या होत्या, असं स्टेटमेंट आहे, ते मला उचलून टाकलेलं आहे, हे लक्षात ठेवा. पुढचं बघा, केंद्रीय, आता हे तुम्हाला अजून एक सांगून देतो, हे केंद्रीय अर्थसंकल्प आहे ना, जो आपला 2025चा जो राज्यसभेचा पेपर होता, त्याच्यामध्ये पण ते होतं. ते स्टेटमेंट तुम्हाला तुम्ही
स्क्रीनशॉट काढून तो क्वेश्चन टाकलेला आहे. तो क्वेश्चन चुकणारच होता, कारण त्याचा ऑप्शन ए बी दिलेला आहे आणि इंटरलिंक असलेलं सी स्टेटमेंट त्यांनी चुकीचं दिलेलं आहे. मग तुम्ही एकच लॉजिक तुम्ही थ्रूआउट पेपरमध्ये लावत चला. प्रत्येक ठिकाणी जर लॉजिक तुम्ही बदललं, आउट ऑफ बॉक्स क्वेश्चनला म्हणतोय मी तुम्हाला, आउट ऑफ बॉक्स क्वेश्चनला, आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन कधी कळतील तुम्हाला, तर तुमचा एक ठराविक फ्रेममध्ये अभ्यास झाल्यानंतर कळतील, हे लक्षात ठेवा. आता केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 नुसार अयोग्य पर्याय निवडायचा आहे, वरीलपैकी एकही नाही असं असणार आहे त्याचं. याच्यामध्ये काय आहे बघा, किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखावरून 5 लाख केलेली आहे. हे महत्वाचं आहे बघा. या योजनेमध्ये पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी असं किसान ऋण पोर्टल केलेलं आहे, तर ते बरोबर आहे. असं असं स्टेटमेंट असतं बघा पेपरमध्ये, बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं अशा पद्धतीचं या लाईनवरचं. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना सामान्यतः साधारणपणे 7% वार्षिक दराने कर्ज मिळत आहे. बरोबर आहे. महत्वाची स्कीम आहे बघा. याचा उल्लेख आहे अर्थसंकल्पामध्ये. अर्थसंकल्प आणि जे आपला हे असतं इकॉनॉमी सर्व्हे असतो, हे महत्वाचं असतं डॉक्युमेंट. आपण ते व्यवस्थित घेऊयात, त्याच्यावरला डाटा पण आपण घेऊयात. शेवटची 1-2-3 पेजेस तुम्हाला ती बनवून दिलं जाईल सर्व एकत्र म्हणजे 2च पेजेसमध्ये जे काय आहे ते रिवाइज करण्यासाठी. कारण शेवटचे 10 आता ते पण कधी करायचे, तुम्ही आता तयार करायचे. त्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे ऍड केलं जाईल. तुम्हाला ते फक्त एकत्र शेवटी मिळेल. आपण जे सगळं करतोय 30 टेस्टमध्ये ते तर त्यात असणार आहे, वेगळं काही नसणार आहे. हे लक्षात ठेवा. आता बघा 7 नंबरच्या क्वेश्चनचं यापैकी नाही आन्सर आहे. तर वरीलपैकी दोन्ही, यापैकी नाही म्हणजे योग्य कुठले दोन्ही आहेत. 25-26च्या केंद्रीय अर्थसंकल्पात विमा कंपनी आहेत ना, प्रीमियम भरतात, त्यांच्यातील विम्यासाठी जी FDI आहे ना, ते 74 वरून 100% केलेलं आहे. हे महत्वाचं आहे बघा. विमा कव्हर आता ह्या गव्हर्नमेंटमध्ये वाढलेला आहे का, तर हे स्टेटमेंट जर आलं तर वाढलेलं आहे असं म्हणायचं आहे, लक्षात ठेवा. त्याचा उद्देश काय आहे? विमा क्षेत्रामध्ये परकीय भांडवल आकर्षित करणे, स्पर्धा वाढवणे आणि विमा क्षेत्राचा विस्तार करणे. हे लिंकिंग स्टेटमेंट आहे, बरोबर पकडायचं, लक्षात ठेवायचं आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 25-26 मध्ये चुकीचा पर्याय ओळखा म्हटलेला आहे त्यांनी. आता बघा ह्याच्यामध्ये काय लक्षात ठेवणार तुम्ही, तर केंद्रीय अर्थसंकल्प 25-26 मध्ये जे मखाण्याचं आहे, मखाण्याचं उत्पादन कुठं होतं सगळ्यात जास्त? महाराष्ट्रामध्ये नाही, तर ते बिहारमध्ये होतं, लक्षात ठेवायचं. आणि बिहारमध्येच मखाना मंडळाची स्थापना केलेली आहे. हे मखाना विचारला जाणार बघा, स्पेसिफिक नोंद आहे, त्यामुळे ते विचारला जाणार. आता सर्वाधिक रुपया कर्ज आणि देयता यामधून 24% येतो, तर त्यानंतर 2 नंबरला आयकर आहे, हे लक्षात ठेवायचं. केंद्रीय अर्थसंकल्प 25-26 मध्ये सर्वाधिक रुपया कुठून येणार आहे, तर कर्ज आणि देयतामधून येणार आहे 24%, आणि 2 नंबरला 22% आयकर मधनं येणार आहे. तुम्ही आयकर माराल, हे लक्षात ठेवा. हे कर्ज आणि देयता ऑप्शन चेक करत चला. केंद्रीय अर्थसंकल्प सर्वाधिक निधी करामधील राज्यांचा वाटा 22% असून व्याज देयता दुसऱ्या नंबरला आहे. हे आधी 1 नंबरला होतं, आता राज्यांचा वाटा वाढलेला आहे, 22% आहे. 2%चा फरक आहे बघा. हे महत्वाचा डाटा आहे, तुम्ही लिहून घ्या, किंवा जसं प्रिंट करत असाल ना आता तिथं अंडरलाईन करत चला की ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये निधी करामधील राज्यांचा वाटा जो येतोय, त्याच्यामधला राज्यांचा जो वाटा आहे तो 22% आहे, आणि व्याज देयता हे 2 नंबरला आहे, लक्षात ठेवायचा. सर्वाधिक निधी करांमधील राज्यांचा वाटा 22% आहे आणि व्याज देयता 2 नंबरला आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे रुपया जातो, साध्या भाषेमध्ये रुपया इथं जातो आणि रुपया इथून येतो. कर्ज आणि व्याज देयतामधून रुपया येतो 1 नंबरला, आणि 2 नंबरला आयकरामधनं येतो. जातो कुठं? राज्यांना 22% वाटा जातो आणि व्याज देयतेला 20% वाटा जातो रुपयामधला, हे लक्षात ठेवा. पुढचं बघा काय विचारलेलं आहे. तो एक्झामिनर डेट मेन्शन करत असतात, कारण काय होतं, पेपर जर आधी सेट झाला आणि नंतर जर काही कारणानं पोस्टपोन झाला तर तुम्ही ऑब्जेक्शन घेता, म्हणून ते शक्यतो डेट मेन्शन करतात बघा. UPSCचे अध्यक्ष वगैरे विचारल्यानंतर ते डेट लिहिलेली असते. का लिहिली असते? तर तुम्ही परत नंतर वाकडं लावू नये किंवा ते क्वेश्चन कॅन्सल करण्यासाठी, ऑब्जेक्शन घेऊ नये म्हणून यासाठी केलेलं असतं. तर याच्यामध्ये बघा ह्याचं उत्तर काय आहे, यापैकी एकही नाही. तुम्ही मी जे म्हणतोय ना ते मागचे पेपर बघत असताना तुमच्या लक्षात येईल, कारण तेच समोर आहेत माझ्या. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काय केलेलं आहे, 22 जुलैमध्ये 25ला राजीनामा दिला होता बघा. आणि ऑगस्ट, आता हे 2022ला या दिवशी ते 16वे व्यक्ती म्हणून 16वे होते आणि 14वे उपराष्ट्रपती होते. मग आता हे 14वे लक्षात ठेवा, धनखड हे 14वे होते उपराष्ट्रपती. तर मग हे आता नवीन आलेले 15वे असणार आहेत, एवढं तुमच्या डोक्यात पाहिजे. आणि व्यक्ती म्हणून 16वे होते, हे लक्षात ठेवा. व्यक्ती म्हणून 16वे आणि उपराष्ट्रपती पद म्हणून जर म्हणलं तर हे 14वे होते, लक्षात ठेवायचं आहे. जगदीप धनखड यांनी काही काळ पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून पद भूषवलेलं होतं, हे बरोबर आहे. या दोघांवर क्वेश्चन एक तर अपेक्षित आहे बघा येणाऱ्या एक्झाममध्ये. पुढचं एक महत्वाचं आहे बघा, लोकमान्य टिळक पुरस्काराबद्दल आयोग विधान विचारलेलं आहे. ह्यामध्ये काय लक्षात ठेवणार तुम्ही, तर हे 83चा पुरस्कार आहे. पुरस्काराची स्थापना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आलेली आहे, बरोबर आहे. आता हे 43वा 2000 हे बघा, ह्याला हे विचारलं जाऊ शकतं बघा. इकडं साल
आणि पुरस्कार कितवा आहे आणि इकडं ते म्हणजे कुणाला मिळाला आहे तो, हे महत्त्वाचं आहे बघा, ते विचारलं जाणार. तशा पद्धतीने आपण क्वेश्चन एक फॉर्म करूयात, ते तुम्हाला नंतर तो रिवाईज करता येईल. आता ह्या डाटा लक्षात ठेवा. 43वा जो पुरस्कार आहे ना, तो नितीन गडकरी यांना मिळालेला आहे. 23चा 41वा लोकमान्य टिळक पुरस्कार नरेंद्र मोदी यांना मिळाला होता, हे लक्षात ठेवायचं. हे महत्त्वाचे लक्षात ठेवायचं. 41वा आणि 43वा. सुधा मूर्ती यांना विचारलेला आलेला क्वेश्चन 2024 सालचा 42वा पुरस्कार हा त्यांना देण्यात आला होता. आणि तुम्ही वाचण्याच्या ओघामध्ये ह्यांना महाराष्ट्र भूषण मिळालेलं आहे, तुम्हाला पद्मश्री मिळाला आहे, त्यामुळे तुम्हाला वाटतं हे असं असणार आहे, ज्यांनी एकदा वाचलेलं आहे किंवा नवीन आहेत. तर बघा आता हा पुरस्कार आहे ना, तर हा 40वा जो पुरस्कार आहे तो टेसी थॉमस यांना दिलेला आहे. इथलं हे वाक्य काढा, इथं टेसी थॉमस लिहून घ्या. हा 40वा 22वा पुरस्कार आहे. हा टेसी थॉमस यांना मिळाला होता. हे तुम्हाला इथे लिहून घ्यायचं मग लगे 41वा 42वा 43वा हे असं लिहून घ्यायचं, जेणेकरून तुम्हाला याचं काय आलं पुढं मागं तर ते व्यवस्थित रिवाईज होतं. पुढचं बघा, 3 फौजदारी जे कायदे लागू झालेले आहेत त्याची डेट बघा 1 जुलै 24 आहे. ही महत्त्वाची डेट असते. असे जे युनिक आयकॉनिक म्हणजे इव्हेंट असतात ते लक्षात ठेवायचे असतात. पुढचं बघा अजून काय, पुढचा क्वेश्चन काय, उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी नामनिर्देशित जे सादर करताना आरबीआय मध्ये, हे आरबीआयचा एसबीआय नाही, आरबीआय मध्येच 15,000 रुपये अनामत भरावी लागते, ती बरोबर आहे. आणि याचं उत्तर जर तुम्ही म्हणाल तर वरीलपैकी सर्व आहे. अमेरिकेमध्ये आणि भारतातील उपराष्ट्रपती पद आहे ना, याच्यामध्ये फरक आहे. काय होतं, आपल्यामध्ये उपराष्ट्रपती हा राष्ट्रपती झाल्यानंतर जो नवीन येईल राष्ट्रपती तोपर्यंतच पद धारण करतो. अमेरिकेमध्ये एखादा राष्ट्रपती नाही केल्यानंतर उपराष्ट्रपती जर झाला तर पूर्ण कार्यकाळ कंप्लीट करतो. हा फरक आहे त्याच्यामध्ये. भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद केल्यामध्ये पगार आणि भत्ते हे त्याला राज्यसभेचा अध्यक्ष या नात्याने मिळतात बरं का, उपराष्ट्रपतीला. हे लक्षात ठेवा, हे राज्यसभेचा अध्यक्ष या नात्याने ते मिळतात. तर आता बघूयात आपण 13वा क्वेश्चन काय बघा, योग्य पर्याय विचारलेला आहे. 350 मध्ये भाषिक अल्पसंख्याक प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाच्या संदर्भात आहे. बरोबर आहे हे बघा, ए बी बरोबर आहे, ए बी बरोबर आहे असं वाक्य आहे त्याच्यामध्ये. ए बरोबर आहे, बी पण बरोबर आहे. राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारसीनुसार 7व्या घटना दुरुस्तीनं 350 बी भाषिक अल्पसंख्याकांसाठी विशेष अधिकारी हे विचारलं जाईल बघा, जोड्या जावाला विचारलं गेलेलं आहे. 350 ए 350 बी तुम्हाला माहिती पाहिजे. आता बघा पद्म पुरस्कार आहेत ना, पद्म पुरस्काराबद्दल ह्या लेक्चरच्या शेवटी तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये घेतो की पद्म पुरस्कार कसे लक्षात ठेवणार तुम्ही महाराष्ट्र ओरिएंटेड. तर बघा ह्याच्यामध्ये जानेवारी 2025 मध्ये 7, 19 आणि 113 असं 139 जणांना दिलेले आहेत. 140 नाही, हे लक्षात ठेवा. 2025च्या पद्म पुरस्काराच्या आधीत महाराष्ट्रातील 11 आणि 3 पद्मश्री 11, पद्मभूषण 3 असे 14 लोक आहेत, हे लक्षात ठेवा. मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण आणि तर पंकज उधास आणि शेखर कपूर यांना कलामध्ये भेटलेलं आहे, लक्षात ठेवा. मी 3 लोक म्हणालो ना पद्मभूषणचे, तर ही आहेत बघा. तुम्ही लक्षात ठेवणार काय, पंकज उधास आणि शेखर कपूर यांना कला आहे, मनोहर जोशी यांना मरणोत्तर कशासाठी आहे, सार्वजनिक व्यवहार यासाठी करण्यासाठी आहे, लक्षात ठेवा. पद्मश्री पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील 11 मान्यवरांचा, त्यापैकी सुभाष शर्मा यांना शेती कृषीमध्ये आहे, लक्षात ठेवा. हे महत्त्वाचं आहे, तुम्हाला कुठली लक्षात ठेवायचं ते पण मी सांगतो. वरील सर्व बरोबर आहे बघा. मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, त्याच्याबद्दल योग्य वाक्य बघा. महाराष्ट्र शासनानं 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात भाषा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. केंद्र सरकारनं 3 ऑक्टोबर 2024 रोजी हा निर्णय घेतला होता, त्याचा सन्मान करण्यासाठीच हा निर्णय घेतला आहे. अभिजात भाषा मराठी भाषेत करण्याकरता तशा प्रकारचा अहवाल 2012 साली रंगनाथ पठारे समिती नेमली होती बघा मराठी भाषेसाठी. ही पण माहिती पाहिजे तुम्हाला, ती हायलाईट झाली पाहिजे. पर्यायातील डाटा आठवत नसेल तर मार्क करून ठेवा, लिहून ठेवायचा आहे. आणि कंबाईनला तुम्हाला तो टाइम कमी असल्या कारणानं होतं म्हणून ते नोट केलेलं आहे, तुम्हाला सांगायचं राहून जाईल म्हणून. पुढचं बघा, पद्मभूषण. पद्म आपल्याकडे जे पुरस्कार आहेत ना, आता ते 139 आहेत. तुम्ही कसं लक्षात ठेवणार, महाराष्ट्रात किती भेटलेत बघा, महाराष्ट्राला 14 भेटलेत. 14 मध्ये कसं डिव्हिजन आहे बघा, 11 पद्मश्री आहेत आणि 3 हा विभूषण आपल्याला 0 आहे, हे लक्षात ठेवा. विभूषण हे 0 आहे आपल्याला, आणि भूषण आहेत ना तर 3 आहेत, 2 कलेमध्ये आहेत, पंकज उधास आणि शेखर कपूर. आणि मनोहर जोशी यांना सार्वजनिक व्यवहारासाठी भेटलंय, हे लक्षात ठेवा. ह्याच्यावर क्वेश्चन येणार. आणि मग 11 मध्ये तुम्ही 11 पाठ करणार आहे का, तर नाही. आता 6 लोक तर कलेचेच आहेत, म्हणजे कामत, नरुला, मुजुमदार, ते भिडे देशपांडे आहेत ना, पालव, सराफ, अशोक सराफ, हे जे 6 लोक कलेचे आहेत ते मार्क करून घ्या. 6 लोक कलेचे आहेत. आणि मग 5 लोक तुम्ही लक्षात ठेवा दुसरे आहेत. कुठले कुठले आहेत बघा, भट्टाचार्य, शर्मा, चितमपल्ली, विलास डांगरे आणि चेतराम पवार. आता हे बाकीचं माझं इथं लिहायचं राहिलंय, मी तुम्हाला सांगून देतो बघा. तुम्ही लिहून घ्यायचं आहे बघा. ह्यांचं जे भट्टाचार्य आहे त्यांचा व्यापार आहे, हे लक्षात ठेवायचं. शर्मा कृषी मी तुम्हाला सांगितलं. चितमपल्ली यांचं साहित्य आहे, एवढं लक्षात ठेवा. भट्टाचार्य व्यापार, शर्मा कृषी
आणि चितमपल्ली यांचं साहित्य आहे बघा, ह्यांचं राज्यसेवेला पण मारुती चितमपल्लीवर क्वेश्चन आला होता. विलास डांगरे यांचं आरोग्य आहे. चैत्रराम पवार सामाजिक कार्य, तुम्हाला मी सांगितलं पवार घराणं समाजकार्य करत असं लक्षात ठेवा, ते लक्षात राहील तुम्हाला. विलास डांगरे आरोग्य, चितमपल्ली साहित्य, त्यांच्या साहित्यावर क्वेश्चन आला होता राज्यसेवेला म्हणून. आता हे सुभाष शर्मा आहेत ना, ते कृषी आहे, आणि भट्टाचार्य आहेत ना, ते व्यापार आहेत, असं लक्षात ठेवा. बाकी तुम्ही हे सगळं कामत, नरुला, मुजुमदार, भिडे देशपांडे, पालव आणि सराफ यांचं कला, हे तुम्ही लक्षात राहिलं न राहिलं तर चालेल. एक्झामिनरचा इंटरेस्ट इथं असतो, हे लक्षात ठेवा. आणि तुमचं ते 139 कसं होतं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, त्याच्याप्रमाणे ते लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला काय वाटत असेल तर कमेंट करा. भेटूयात पुढच्या टॉपिकमध्ये.